मित्रांनो नमस्कार. तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आजच्या आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जाणून घ्यायचं आहे की पवित्र पोर्टल मार्फत जे शिक्षक भरती होत आहे, शिक्षक भरती 2025, या शिक्षक भरतीचा कट ऑफ काय राहणार आहे, नियर अबाउट कट ऑफ काय राहील, याविषयी आपण चर्चा करतोय. ज्याला आपण म्हणतोय की अंदाजे कट ऑफ काय राहणार आहे. कारण बरेचसे आपले जे शिक्षक उमेदवार आहेत ते असा प्रश्न विचारतात की माझे टॅटचे जे गुण आहेत ते एवढे दिलेले आहेत, मग मला जिल्हा परिषदमध्ये विदाऊट इंटरव्ह्यू मिळेल का, की मुलाखतीच ऑप्शन मध्ये मला काही चान्स आहे का. तर मित्र हो, असं वैयक्तिक याविषयी जास्त आपल्याला बोलता येत नाही. पण आपण इन ऍव्हरेज मध्ये असा विचार केला की जो काही प्रवर्गानुसार जी काही भरती होत असते, त्या प्रवर्गानुसार भरतीमध्ये हा जो कट ऑफ आहे हा कमी अधिक प्रमाणात असतो. म्हणजे ओपनचा कट ऑफ वेगळा राहतो, ओबीसीचा वेगळा राहतो, एससी एसटीचा वेगळा राहतो, व्हीजेएनटीचा वेगळा राहतो, ईडब्ल्यूएसचा जो काही कट ऑफ आहे तो वेगळा राहतो. तर मग ही जी आता म्हणजे आता 15 जून नंतर तुम्हाला प्राधान्यक्रम द्यायचे आहेत आणि प्राधान्यक्रम दिल्यानंतर मग तुम्हाला तुमच्या प्रोफाईलला तुम्हाला कुठले म्हणजे शाळा अलॉट झाली, तुमचं सिलेक्शन झालं किंवा नाही, याविषयी सुद्धा तुम्हाला तुमच्या प्रोफाईलवर माहिती मिळते. तर मग आता शेवटी बघा कसं आहे की गुणवत्ता तर आवश्यकच आहे. गुणवत्तेशिवाय कुठलंच आपलं जे आहे सिलेक्शन ते होत नाही. म्हणून आपण गुणवत्ता एक मिडल गुणवत्ता मी याच्यामध्ये कन्सिडर केलेली आहे की जे आपले शिक्षक उमेदवार आहेत, ऍव्हरेज मध्ये ज्यांना 50% ते 60% पर्यंत मार्क्स आहेत, अशा शिक्षक उमेदवारांचं जे काही सिलेक्शन आहे ते सिलेक्शन होईल किंवा नाही, आणि होईल तर कुठल्या जिल्ह्याच्या जिल्हा परिषद मध्ये होऊ शकते. म्हणजे प्राधान्यक्रम देत असताना तुमच्या याच्यामध्ये म्हणजे असं म्हणू आपण डोक्यामध्ये हे असायला पाहिजे की माझे गुण टॅटचे किती आहेत आणि या टॅटच्या गुणाला अनुसरून मी प्राधान्यक्रम कोणत्या जिल्ह्यामध्ये भरायला पाहिजे. हा एक याच्यामधला सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आणि हे समजण्यासाठी त्या जिल्ह्यामधला मागच्या वेळेच्या भरतीचा कट ऑफ काय होता ते आपण समजून घ्यायला पाहिजे. म्हणजे त्याचा स्टडी आपला असायला पाहिजे. जर मागच्या वेळेच्या भरतीचा कट ऑफ आपण जर समजा आपल्या नजरेसमोर ठेवून आपला जर प्रिफरन्स आपण जर भरले, आपल्या प्रोफाईलला जे काही प्रिफरन्स आलेले आहेत, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगर परिषदच्या शाळेचे आले असतील तर हे विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये येतात. आणि हे सुद्धा मी वारंवार सांगतोय की विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला 100च्या पर्यंत तुमच्या टॅटचे गुण बघून 100 पर्यंत तुम्हाला प्रेफरन्स येऊ शकतात. आणि विथ इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला 50 पर्यंत प्रेफरन्स येऊ शकतात. मग हे प्रेफरन्स भरणं हाच याच्यामधलं फार मोठं स्किल आहे मित्र याच्यामध्ये. हे जर आपण स्किल मागचा थोडासा अभ्यास केला तर आपल्याला सहज अवगत होऊ शकते. तर मग आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून एक टेबल मी पुढे आता या स्क्रीनवर शेअर करतोय. आणि तो टेबल असा आहे की या अगोदर जी पवित्र पोर्टलच्या मार्फत शिक्षक भरती झालेली आहे त्या शिक्षक भरतीचा अंदाजे कट ऑफ काय होता. आपण त्याला प्रवर्गानुसार घेतलेला आहे, 7 प्रवर्गानुसार घेतलेला आहे, त्याच्यानंतर जिल्ह्यानुसार घेतलेला आहे. मी महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या 3 कॅटेगरी केलेल्या आहेत. एक उच्चतम कॅटेगरी आहे त्याची, मध्यम कॅटेगरी आणि न्यूनतम कॅटेगरी, अशा 3 कॅटेगरीमध्ये त्याचं विभाजन केलेलं आहे. मग आता उच्चतम कॅटेगरीचा कट ऑफ काय होता, म्हणजे ज्या जिल्हा परिषदच्या शाळा उच्चतम कॅटेगरीच्या जिल्ह्यामध्ये समाविष्ट आहेत त्यांचा 7 प्रवर्गानुसार काय कट ऑफ होतात ते आपल्याला बघायचं. त्याच्यानंतर आपल्याला मध्यम कॅटेगरीचे काही जिल्हे आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये, त्यामध्ये ज्या जिल्हा परिषदच्या शाळा आहेत
त्यामध्ये जे या अगोदर भरती झाली त्या भरतीमध्ये काय कट ऑफ होता त्याचा सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे. आणि नंतर एकदम समजा जी खालची कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीमध्ये जे जिल्हे समाविष्ट आहेत, त्या जिल्ह्यामध्ये ज्या काही जिल्हा परिषदच्या शाळा आहेत, महानगरपालिकांच्या शाळा आहेत, नगर परिषदच्या शाळा आहेत, त्यांचा काय कट ऑफ होता, या सगळ्यांचा विचार मित्र तुम्हाला पुढे जे प्राधान्यक्रम द्यायचे आहेत त्या प्राधान्यक्रम देण्याच्या वेळेस जर तुम्ही केला तर निश्चितच तुम्हाला सांगतो मी, तुमचा जर टॅटचा जो गुण आहे, गुण जर 100 ते 120 म्हणजे 50% ते 60% या रेंज मध्ये असतील तर तुमचं सिलेक्शन होऊ शकते. तिथं तुम्हाला थोडस स्किल वापरावं लागते, तिथं तुम्हाला थोडासा अभ्यास करावा लागतो. मला माहित आहे की व्हिडिओची जी लांबी आहे ती जास्त होते आहे, पण नाईलाज आहे, कारण प्रत्येक गोष्ट ही जर आपण सविस्तर त्यावर जर चर्चा केली तरच त्याला अर्थ आहे. नाही तर विनाकारण काहीतरी चर्चा करायची आणि त्याच्यामधनं मग आउटपुट काहीच निघत नाही. आउटपुट निघायला पाहिजे कुठल्याही गोष्टी. आउटपुट निघत असेल तर त्याचं एक वेगळं समाधान असते. तुम्ही ज्या परिस्थितीमधून चाललेत आपले शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी, त्याच परिस्थितीतून मी सुद्धा गेलेलो आहे. त्यामुळे मला त्या परिस्थितीची मित्र होत जाणव, त्याची जाणीव असल्यामुळे आपण आपलं जे सिलेक्शन आहे ते सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे, आपल्या सिलेक्शनची प्रोबॅबिलिटी ज्याला आपण चान्स म्हणतो, तो चान्स आपला पर्सेंटेज मध्ये कसा इम्प्रूव्ह होईल, कसा वाढेल, या बाबतीत आपल्याला सिलेक्शन म्हणजे प्रिफरन्स देत असताना आपल्याला विचार करावा लागतो. बरेचसे आपले शिक्षक उमेदवार आहेत, प्रिफरन्स देणं म्हणजे काय, फक्त चेक बॉक्स मध्ये क्लिक करणं असा त्याचा अर्थ नाही. आपल्याला किती प्रेफरन्स आलेले आहेत, कुठल्या जिल्ह्यामधले आहेत, ते जिल्हे कोणत्या वर्गामध्ये मोडतात, त्या जिल्ह्यामध्ये मागल्या वेळेचा कट ऑफ काय होता, या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला विचार करावा लागेल. कट ऑफचा विचार तुम्हाला प्रवर्गानुसार करावा लागेल. आपला प्रवर्ग कोणता आहे, आपला ओबीसी मध्ये आहे, ईडब्ल्यूएस आहे, ओपन आहे, एससी आहे, एसटी आहे, बीजे आहे, एनटी आहे, कुठला प्रवर्ग आहे आणि त्या प्रवर्गाचा त्या जिल्ह्यामध्ये मागल्या वेळेचा कट ऑफ काय होता, तो कट ऑफ आणि आपले आता टॅटचे गुण किती आहेत याचा आपल्याला सविस्तर विचार करूनच तुम्हाला हे प्रेफरन्स फॉर्म भरावे लागतात. माझे जास्तीत जास्त व्हिडिओ तुम्हाला प्रेफरन्स फॉर्मवर जास्त दिसतील, कारण प्रेफरन्स फॉर्म या पवित्र पोर्टल मार्फत जे शिक्षक भरती होते त्या शिक्षक भरतीचा कणा आहे मित्र, हे लक्षात घ्या. इथं जर आपण चुकलो तर मग चांगली गुणवत्ता असूनही मागच्या भरतीचा माझा अनुभव असा आहे, बरेचसे विद्यार्थी सिलेक्शनच्या बाहेर पडलेले. कारण काय, तर बऱ्याचशा आपले जे चांगले त्यांची गुणवत्ता आहे असे जे आपले शिक्षक उमेदवार आहेत त्यांचा एक असा कन्सेप्ट माइंडसेट असते की माझ्या घराच्या जवळ, माझ्या तालुक्यामध्ये, माझ्या जिल्ह्यातच मला जॉब म्हणजे माझी नियुक्ती झाली पाहिजे, जनरली माझं घरून अपडाऊन झालं पाहिजे. हे वेगवेगळे मित्र तुमच्या डोक्यामध्ये याविषयीचे एक प्रश्न असतात आणि हे प्रश्नच खरं तुमचा घात करतात. माझं या बाबतीत थोडस असं मत आहे, एक हिंदीमध्ये म्हण आहे, जहां अपना पेट भरा वो अपना गाव. जिथं आपलं पोट भरेल ते आपलं गाव. असं आपल्याला याच्यामध्ये एक प्रिन्सिपल, साधं एक तत्व आहे. या तत्वाचा जर आपण विचार करून जर हे प्रेफरन्स फॉर्म दिले तर निश्चित आपलं सिलेक्शन लिस्ट मध्ये नाव येईल. आणि सगळ्यात मोठा जो भाग आहे तो मुलाखती विना आहे, कारण इथं मित्र काय, ही एररलेस भरती आहे, त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा एरर नाही. हे पूर्ण भरती तुमच्या गुणवत्तेवर आहे. म्हणून एकदा का तुम्ही याच्या क्रायटेरियामध्ये बसले तर तुमचं सिलेक्शन व्हायला वेळ लागत नाही. तर चला, मी आता फार काही वेळ घेत नाही. मी तुम्हाला 2025 ला जी काही शिक्षक भरती आता आहे त्याचे प्रेफरन्स फॉर्म 15 जून नंतर सुरू होणार आहेत, त्या भरतीचा कट ऑफ काय राहणार आहे यावर आपल्याला चर्चा करायची आहे. आणि आणखी एक मी सांगतो तुम्हाला, ही चर्चा करत असताना बेस मागच्या भरतीचा घेतलेला आहे, कारण जोपर्यंत आपल्याला बेस नाही आपल्याकडे तोपर्यंत आपली बिल्डिंग नाही उभी. आपल्याला बेस पक्का करावा.
बेस कुठून तरी आपल्याला बेस याचा घ्यावंच लागणार. म्हणून आपण बेस कोणता घेतला तर या अगोदर झालेली भरती, आणि त्या भरतीमध्ये जो कट ऑफ होता त्या कट ऑफ वरून जी आता भरती होणार आहे 2025 मध्ये, त्या भरतीचा कट ऑफ काय राहणार आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. म्हणून मी आता इथे एक टेबल शेअर करतो मित्र हो, आणि त्या टेबलवरून आपल्याला हे सर्व काही समजून घ्यायचं आहे. म्हणजेच नव्हे मी तुमच्यासोबत त्याच्याविषयीची चर्चा करतो. तत्पूर्वी माझी आपल्याला एक विनंती राहील, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर याला लाईक करा, याला भरपूर शेअर करा, आणि तुम्ही जर माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर मित्र या युट्यूब चॅनलला आपण जरूर सबस्क्राईब करा. म्हणजे या पुढे सुद्धा काही मला तुम्हाला टिप्स द्यायचे आहेत, की तुम्ही जर या टिप्सचा वापर केला प्राधान्यक्रम देत असताना, तर तुमच्या सिलेक्शनचा जो चान्स आहे, ज्याला आपण प्रोबॅबिलिटी आहे, ती वाढू शकते. एवढं बाकी मी तुम्हाला निश्चित सांगेल. तर आजचा आपला जो महत्वाचा विषय आहे तो शिक्षक भरती 2025, या शिक्षक भरतीचा कट ऑफ काय राहणार. आणि या शिक्षक भरतीचा कट ऑफ राहण्यासाठी जो बेस घेतलेला आहे, तो बेस घेतलेला आहे मी 2024-25 या भरतीचा जो कट ऑफ आहे, म्हणजे मागच्या वेळेचा काय कट ऑफ आहे त्यावर आपल्याला अगोदर चर्चा करायची, आणि याच कट ऑफला अनुसरून कमी जास्त प्रमाणात पुढचा कट ऑफ राहतो. हे सुद्धा महत्वाचं आहे. याच कट ऑफचं आपल्याला फक्त हा कट ऑफ काय असते, विषयानुसार थोडासा वेगळा राहतो. त्याच्यानंतर प्रवर्गानुसार वेगळा राहतो. त्याच्यानंतर तुमचं जे शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता आहे त्याच्यावर सुद्धा या कट ऑफचा बराचसा परिणाम होतो. म्हणून आपण जो कट ऑफ घेत असतो तो ऍव्हरेज मध्ये घेत असतो. ऍव्हरेज सरासरी मध्ये आपण हा कट ऑफ घेतलेला आहे. तर त्या कट ऑफचं एक टेबल मी इथं बनवलेला आहे. तो टेबल इथं आता आपण बघूया. हा आहे तो टेबल मित्र हो. याच्यामध्ये हा जो कट ऑफ आहे, हा या अगोदर जी भरती झालेली होती त्या भरतीमध्ये किती शिक्षक उमेदवार भरले गेले, शिक्षक उमेदवारांच्या जागा किती होत्या, तर 7,000 जागा होत्या. आणि ह्या 7,000 जागेचा जो कट ऑफ आहे, तो कट ऑफ काय होता तो आज आपण चर्चेला घेणार आहोत. आणि या कट ऑफला अनुसरून जर तुम्ही प्राधान्यक्रम भरले तर निश्चितच, ज्याला मी हे म्हणतो आम्ही प्रोबॅबिलिटी, त्याचा एक फॉर्म्युला आहे बघा प्रोबॅबिलिटीचा, पी ऑफ ए इज इक्वल्स टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. प्रोबॅबिलिटी ऑफ ऑब्जेक्ट ए इज इक्वल्स टू नंबर ऑफ ऑब्जेक्ट अपॉन नंबर ऑफ सॅम्पल स्पेस. असा हा फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्याचा वापर जर आपण केला तर आपला प्रोबॅबिलिटीचा जो काही म्हणजे सिलेक्शनचा जो काही चान्स आहे तो चान्स मित्र इथं निश्चितच वाढतोय. तर या टेबलमध्ये काय केलं बघा, तुम्ही जर बघितलं तर इथं मी प्रवर्ग दिलेला आहे. इथं मी थोडेसे टॉप ग्रेडचे जिल्हे घेतलेले आहेत त्यामध्ये. पुणे आणि नाशिक हे दोन्ही टॉप चालतात जिल्हा परिषदेसाठी. आणि त्याच्यानंतर घेतलाय मी मध्यम जिल्हे. आता मध्यम जिल्ह्यामध्ये कोणता भाग येईल तर आपण हा इथून घेणार आहे, अमरावती, अकोला, बुलढाणा, त्याच्यानंतर वर्धा. हा जो भाग आहे हा मध्यम जिल्ह्यामध्ये येते, तुम्हाला सुद्धा माहित आहे. आणि नंतर आपण जर समजा गडचिरोली, नंदुरबार, चंद्रपूर वगैरे हा जर भाग घेतला तर हा थोडासा त्यापेक्षा खाली आहे. आणि हा घेण्याचा उद्देश एवढा आहे, म्हणजे याची विभागणी जिल्ह्याची आपण याच्यासाठी केलेली आहे, की आपल्याला ज्या जिल्ह्यामध्ये कट ऑफ म्हणजे कमी आहे त्या कट ऑफचा विचार करून आणि आपले टॅटचे गुण विचारात घेऊन तिथून आपल्याला सुरुवात करायची आहे, घराजवळून सुरुवात करायची नाही. म्हणजे आपल्याला सिलेक्शनचा आपला जर हे वाढवायचं असेल, चान्स वाढवायचा असेल, त्याचं पर्सेंटेज वाढवायचं असेल मित्र हो, तर हे जे तत्व आहे हे तत्व तुम्हाला अनुसरावं लागणार आहे. त्या तत्वाचा तुम्हाला विचार करावा लागणार आहे. याचा जर विचार तुम्ही केला तर जे सिलेक्शन आहे ते सिलेक्शन फार तुमच्या जवळ आहे. म्हणून इथं मी सुरुवातीचा जो प्रवर्ग घेतलाय तो ओपन प्रवर्ग घेतलेला आहे. आणि जे टॉप ग्रेडचे जिल्हे आहेत
त्या ओपन प्रवर्गाचं जो काही कट ऑफ होता मागच्या वेळेस तो 135 टू 145 म्हणजे 135 105 या रेंजमध्ये त्याचा कट ऑफ चाललेला आहे. 135 ते 145. आपण हा जो प्रवर्ग घेतलेला आहे ओपन कॉम्पिटिशन्स म्हणतो मित्र याला. आपल्याला तुम्ही एक समज करून घेतलेला आहे. ओपन म्हणजे त्याच्यामध्ये ज्यांना रिझर्वेशन नाही असे असं समजता तुम्ही. तर तसं नाही. ओपन म्हणजे ओपन कॉम्पिटिशन आणि या ओपन कॉम्पिटिशन मध्ये गुणवत्तेनुसार सर्वच प्रवर्गाचे शिक्षक उमेदवार येतात. म्हणजे ओपन मध्ये एसटीचाही उमेदवार येऊ शकतो, एससीचाही उमेदवार येते, ओबीसीचाही उमेदवार येतो, ईडब्ल्यूएसचाही उमेदवार येतो. हे सगळे उमेदवार ओपन मध्ये येतात कारण ती ओपन कॉम्पिटिशन्स आहे. त्या ओपन कॉम्पिटिशन्स मध्ये गुणवत्तेनुसार सिलेक्शन होते, तिथं जात बघितली जात नाही. हे तुम्ही इथं लक्षात घ्या. नाही तर आपला एक ग्रह असतो ओपन म्हणजे मी ओपन मध्ये नाहीये, मग मी ओपन मध्ये कसं काय जाणार. गुणवत्ता जर तुमची चांगली असेल तर तुम्ही ओपन मध्ये सुद्धा जाऊ शकता. हे तुम्ही लक्षात घ्या मित्र. हा याच्यामधला एक सगळ्यात महत्वाचा जो पॉइंट आहे तो मी तुम्हाला सांगितलेला आहे. त्याच्यानंतर या ओपन कॅटेगरीसाठी आपण मध्यम जिल्हे मी तुम्हाला सांगितलं की अमरावती, वर्धा वगैरे हा जो भाग आहे, बुलढाणा, अकोला, ह्या मध्यम जे काही जिल्हे आहेत त्याच्यामध्ये जर आपण या ओपनची कॉम्पिटिशन जर मागच्या वेळेसच्या टॅटच्या गुणाची बघितली तर ती आहे 122 टू 132. 122 ते 132 याच्यामधले जे काही शिक्षक उमेदवार आहेत ते बरेचसे याच्यामध्ये त्यांचं सिलेक्शन त्यावेळेस झालेलं आहे. मी ऍव्हरेज मध्ये घेतलेलं आहे मित्र, हे लक्षात घ्या. नाही तू म्हणाला हे एका आमचा उमेदवार होता आणि त्याला ते एवढे होते त्याला तर त्याच्यात ते मिळालं नाहीये, तर तो तो मी तुम्हाला सांगितलं की ते प्राधान्यक्रम द्यायचा तो भाग. त्यांनी कसे प्राधान्यक्रम भरले याच्यावर हे प्लस अवलंबून आहे. प्राधान्यक्रम हा या भरती प्रक्रियेमधला बॅकबोन आहे, हा कणा आहे याच्यामधलं, हे लक्षात घ्या. याला तुटू देऊ नका. आणि याला तुटू जर द्यायचं नसेल तर जबरदस्त तुम्हाला स्टडी करावं लागणार आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. त्याच्यानंतर हे जे जिल्हे आहेत त्याला आपण थोडस मध्यमपेक्षा खाली म्हणतोय. त्याच्यामध्ये गडचिरोली येतो, हा नंदुरबार येतो, तिकडे चंद्रपूर येतोय. हे जे जिल्हे आहेत याच्यामध्ये जो कट ऑफ होता ओपनचा तो 108 ते 118 पर्यंत. 108 म्हणजे 108 118 असा तो कट ऑफ होता. म्हणून पण कॉम्पिटिशन्स वाल्यांनी या कट ऑफचा विचार करूनच आपल्याला प्राधान्यक्रम करायचे आहेत, लक्षात घ्या. आणि मग तुम्ही म्हणाल हा तर तुम्ही मागच्या भरतीचा कट ऑफ सांगता, आजच्या भरतीचा कट ऑफ काय, तर आजच्या भरतीचा कट ऑफ सुद्धा तुम्हाला सांग. सध्या जी पवित्र पोर्टल मार्फत भरती होत आहे ज्याचं 15 जून नंतर तुम्हाला प्राधान्यक्रम येतील, तो कट ऑफ सुद्धा मी तुम्हाला सांगतोय काय आहे. तर ऍव्हरेज मध्ये सांगणार आहे की हा कट ऑफ असा असा राहू शकतो. तो याच्यानंतर आपण या टेबलचा पूर्ण स्टडी झाल्यानंतर त्याचा सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे. म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत जर तुम्ही बघितला तर काही ना काही आपल्याला याची मदत होईल, बाकी निश्चित आहे मित्र. त्याच्यानंतर पुढला जो प्रवर्ग घेतला मी तो घेतला ओबीसी. प्रवर्गामध्ये सुद्धा मी ऍव्हरेज घेतलेला आहे. तिच्या प्रवर्ग ज्याच्यामध्ये जे घेतलेलं नाही तुम्हाला आम्ही तर ते महिला समांतर आरक्षणामध्ये येतो, तर ते याच्यामध्ये ऍव्हरेज मध्ये येऊन जात असते. ते प्रत्येक गोष्ट अशी डिटेल्स मध्ये सांगता येत नसते याच्यामध्ये, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. तर ओबीसी मध्ये हे जे टॉप ग्रेडचे जिल्हे आहेत याचा जो कट ऑफ होता तो कट ऑफ तिथं 128 ते 138 पर्यंत राहिला ओबीसीचा. म्हणजे तसं जर पाहिलं तर याच्यामध्ये 7 गुणाचा फरक आलेला आहे ओपन आणि ओबीसी मध्ये, असं आपण इथं म्हणूया. तर 128 ते 138 म्हणजे 128 टू 138 असा याचा कट ऑफ होता. मध्यम जे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये हा जो ओबीसीचा कट ऑफ होता मागच्या भरतीचा तो 115 टू 125 होता मित्र. आणि शेवटचा या मध्यमपेक्षा कमी ग्रेडमध्ये आणखी काही जिल्हे येतात त्यांचा जो कट ऑफ होता
तो 100 to 110 लक्षात घ्या. म्हणून मी तुम्हाला सांगितलं आहे की कट ऑफ बघून प्राधान्यक्रम भरा. कट ऑफ आणि आपले टॅटचे गुण याचा विचार करूनच आपल्याला प्राधान्यक्रम भरायचे आहेत. मग सुरुवात कुठून करायची की ज्या जिल्ह्यामध्ये आपल्या सिलेक्शनची प्रोबॅबिलिटी जास्त आहे त्या जिल्ह्याचा विचार करा. आणि आपण असं नेमकं असं करतो की हा जिल्हा खूप दूर आहे, माझं तर इकडे राहणं आहे, मग मी इतक्या दूर कसा काय जाऊ. तर मित्र एक लक्षात घ्या, आपल्याला जर नियुक्ती पाहिजे असेल तर आपली जाण्याची तयारी असली पाहिजे. जिथं तुम्हाला नियुक्ती मिळेल त्या ठिकाणी तुमची जाण्याची तयारी पाहिजे. कारण सर्व गोष्टी त्या मनासारख्या होत नसतात, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि सर्व गोष्टी जर आपल्या मनासारख्या व्हाव्या असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्या लेव्हलची आपली गुणवत्ता असं माझं एक या बाबतीतचं मत आहे. ते चुकीचं सुद्धा असू शकते. त्याच्यानंतर एससी आणि एसटीचा कट ऑफ आपण जर बघितलं तर टॉप ग्रेडचे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये 118 to 128 याच्यामध्ये राहिलेलं आहे. थोडा एससीचा जास्त येतो, एसटीचा कमी येतो, लक्षात घ्यायला पाहिजे आपण. आणि हा समजून घ्यायचाच भाग असतो. 118 to 128 118 ते 128 टॅटचे गुण मागच्या भरतीमध्ये ज्या एससी एसटी शिक्षक उमेदवारांचे होते त्यांचं जवळजवळ त्याच्यामध्ये सिलेक्शन झालेलं आहे. नंतर पुढला जो भाग आहे मध्यम जिल्ह्यामध्ये 105 to 115 105 ते 115चा एक फ्रिक्वेन्सी त्याच्यामध्ये होती मित्र हो. त्यांचं तिथं सिलेक्शन झालेलं आहे मध्यम जिल्ह्यांमध्ये. आणि मग त्याच्यापेक्षा कमी जे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये 90 ते 100 90 to 100 या शिक्षक उमेदवारांचं सिलेक्शन त्यांचा तो कट ऑफ ऍव्हरेज मध्ये आपण इथं घेतलेला आहे. त्याच्यानंतर व्हीजेएनटी आणि एसबीसी याचा आपण विचार करणार आहे. मग आता व्हीजेएनटी आणि एसबीसी यांचा जो होता तो जर टॉप ग्रेडचे जिल्हे घेतले तर त्याच्यामध्ये 122 130 122 132 हा मागच्या वेळेच्या भरतीचा कट ऑफ होता. मध्यम जिल्ह्यांमध्ये हाच कट ऑफ 110 to 120 म्हणजे एवढा याच्यामध्ये फरक पडलेला आहे. जवळपास 12 ते 15 मार्काचा फरक त्याच्यामध्ये पडतोय मित्रांनो. हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. त्यापेक्षा कमी याच्यामध्ये जे जिल्हे येतात ते त्या जिल्ह्यामध्ये 95 to 100 95 ते 105 असा हा कट ऑफ होता मित्र. आता राहिले बाकीचे जे प्रवर्ग आहेत समांतर आरक्षण आहे तो सुद्धा याच्या बरोबरीनच कट ऑफ फार काही त्याच्यामध्ये फरक पडत नसते. एक 5-7 मार्क इकडे की तिकडे हा तो भाग असतो. पण एक ऍव्हरेज मध्ये आपल्याला कल्पना यावी हा एक याच्या मागचा भाग आहे. आणि प्राधान्यक्रम याच्यावर माझं फार जोर आहे. कारण मी तुम्हाला याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की माझ्या स्वतःच्या भाचीचं सिलेक्शन मी प्राधान्यक्रमावर केलेलं आहे. हे आपण मित्र आवर्जून लक्षात घ्या. कारण तिचाही कन्सेप्ट तोच होता की मी मुलगी आहे मला घराच्या जवळ मिळायला पाहिजे. म्हटलं बेटा तुला नोकरी करायची असेल तुला कुठंही जाण्याची तयारी ठेवावं लागेल तरच तुझं सिलेक्शन होईल, अन्यथा कठीण आहे. कारण आपल्या मनासारखं मित्र होत नाही. कुठं ना कुठं ऍडजस्टमेंट टू द एन्व्हायरमेंट जसं जसं वातावरण असेल तशा वातावरणाशी समायोजित होऊन तुम्हाला जीवन जगावं लागेल. हा याच्यामधला एक सगळ्यात महत्वाचा भाग आहे. झालं. आता पुढे येतो शेवटचा भाग. आता जी मित्र पोर्टल मार्फत भरती होत आहे शिक्षक भरती 2025 असं त्याचं नाव तुमच्या पवित्र पोर्टलवर दिलेलं आहे. 26 मध्ये आता होत आहे. 15 जून नंतर तुम्हाला त्याचे प्रिफरन्स फॉर्म भरावे लागतील. त्या भरतीचा कट ऑफ काय राहणार ऍव्हरेज मध्ये सांगतो असाच राहील. म्हणजे हे जे आहेत याच्यामध्ये काय फरक पडतो हे सांगतो मी तुम्हाला. हा कट ऑफ वाढेल की कमी होईल. म्हणजे हा मागच्या भरतीचा जो कट ऑफ या टेबलमध्ये आता इथं दिलेला आहे प्रवर्गानुसार हा कट ऑफ वाढेल तर कितीनं वाढणार आहे
आणि कमी होईल तर कितीनं कमी होणार आहे, आणि कमी होत असेल तर त्याच्या मागचं रिझन काय, कारण काय, ते सुद्धा मला तुम्हाला सांगावं लागणार आहे. आणि वाढत असेल तर त्याच्या मागचं रिझन काय, ते सुद्धा मी तुम्हाला आता सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर शेवटचं एक स्क्रीन इथं शेअर करतो मित्र, आणि त्यानंतर मी आजच्या या चर्चेला पूर्णविराम देणार आहे. बघा, 2026 मध्ये आता जी शिक्षक भरती होणार आहे, त्या शिक्षक भरतीचा कट ऑफ मी ऍव्हरेज मध्ये असं सांगतोय की 2026 मध्ये कट ऑफ 3 ते 5 गुणांनी कमी होण्याची शक्यता. मी या टेबलमध्ये जो कट ऑफ अगोदर दिलेला आहे तो जात प्रवर्गानुसार दिलेला आहे, आणि तो कट ऑफ 3 ते 5 गुणांनी कमी होऊ शकतो. आता त्याच्या मागचं कारण काय, त्याच्या मागचं कारण सांगतोय, ते म्हणजे शिक्षक भरतीची जी काही रिक्त पदांची संख्या आहे, ती संख्या मागच्या भरतीपेक्षा या भरतीमध्ये वाढलेली आहे. हा एक तिथं सगळ्यात महत्वाचा भाग आहे. कारण मागच्या भरतीमध्ये फक्त ज्या रिक्त जागा होत्या त्या 7,000 होत्या. या भरतीमध्ये रिक्त जागा ह्या अगोदर 13,000 होत्या मे चा जर आपण विचार केला तर. परंतु आणखी आता नवीन केंद्रप्रमुखाची बढती झाल्यामुळे 2,500 जागांची निर्मिती झालेली आहे. म्हणजे 13,000 त्या 2,500 ह्या 15,500 होतात. म्हणजेच जागांची संख्या जवळपास दुप्पट झालेली आहे. त्यामुळे हा कट ऑफ यावेळेस मागच्या वेळेसच्या कट ऑफ पेक्षा कमी राहणार आहे. हे तुमच्या सर्वांसाठी गुड न्यूज आहे मित्र, हे आपण लक्षात घ्या. सगळ्यात एक चांगली संधी यावेळेस आपल्या शिक्षक उमेदवारांसाठी आलेली आहे. त्यांनी या संधीचं सोनं करावं, आणि संधीचं सोनं करण्यासाठी प्रिफरन्स फॉर्म व्यवस्थित अभ्यास करून भरावा. आणि ह्या प्रिफरन्स फॉर्म भरत असताना 5 टिप्स आहेत मित्र. मी त्या टिप्स तुम्हाला यानंतरच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तुम्ही जर त्या टिप्सचा वापर केला तर मला नाही वाटत, तुमचं जर ऍव्हरेज गुणवत्ता असेल तर तुम्ही सिलेक्शन लिस्टच्या बाहेर राहू शकत नाही. तुमचं सिलेक्शन 100% होते. तर त्या 5 टिप्स ज्या आहेत त्या टिप्स मी यानंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असे जे प्रकारचे आपण नवीन व्हिडिओ शिक्षक उमेदवारांसाठी बनवतो त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त, आणि नोटिफिकेशन प्राप्त झाल्यानंतर तो व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला तो व्हिडिओ कसा वाटला त्या बाबतीत जरूर मला सांगा. तुमच्या कमेंट्स आमचा उत्साह वाढवतो. तुमच्या कमेंट्स माझं नॉलेज सुद्धा वाढवते. लक्षात घ्या, काही प्रश्न चांगले असतात आपल्या शिक्षक उमेदवारांचे, ते मी वाचतोय. पण इंडिव्हिज्युअल प्रश्नाला उत्तर देता येत नाही. ऍव्हरेज मध्ये उत्तर आपण देतोय. एक आपले शिक्षक उमेदवार होते, त्यांनी मला याचा विचारलाय की बुवा, मी तुम्हाला मागच्या वेळेस प्रश्न विचारला की शारीरिक शिक्षकांच्या, फिजिकल एज्युकेशनच्या ज्या काही जागा आहेत त्या कशा प्रकारे निघणार आहेत. तर मित्रो, शारीरिक शिक्षणाचा हा जो भाग आहे हा माध्यमिकचा येतोय, आणि माध्यमिकच्या ज्या शाळा आहेत त्या सर्व खाजगी शिक्षण संस्थेच्या आहेत. आणि खाजगी शिक्षण संस्थेमध्ये ज्या जागांची निर्मिती होते ते विद्यार्थी संख्या आणि संच मान्यतेवर होत. त्यामुळे तो भाग जो आहे त्याच्यामध्ये आपण कितीही डिटेल्स मध्ये त्याचं नॉलेज घेण्याचे प्रयत्न केले तरीही ते नॉलेज मिळवणं थोडस कठीण होते. परंतु आपण तरीही त्यावर, ते जे आपले शिक्षक उमेदवार आहेत त्यांनी जे कमेंट्स टाकले त्याच्यावर आपण विचार करू. माझ्याकडे माहिती आली तर अवश्य मी तुमच्यापर्यंत मित्र शेअर करेल. तर आजचा हा जो व्हिडिओ आहे हा आपण कट ऑफच्या बाबतीत तयार केलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला निश्चित आवडला असेल, आणि तुम्ही त्याला भरपूर शेअर कराल, भरपूर लाईक कराल. नवीन असाल तर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर आजच्या या चर्चेला मी पूर्णविराम देतो आणि इथं मी थांबतोय. धन्यवाद मित्रांनो.